चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने जिल्ह्यात शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केलाय। तर विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे। त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे। दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या काही तासांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा केली आहे। यामुळे चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेवर निवडून जाणार हे जवळपास निश्चित झाले। तर त्यामुळेच आज नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आमदार कार्यालय इथे फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलाय। तर चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेचे आमदार बनणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। साहेबांनी राजीनामा दिल्यापासून आज तब्बल 4 ते 5 वर्षानंतर पुनश्च भैयासाहेब हे विधान परिषदेच्या आमदारकीची सूत्र हातात घेणार आहेत। नंदुरबार शिवसेनेमध्ये काय जल्लोष आहे, कशा प्रकारचं वातावरण आहे? साहेबांनी वेळोवेळी शब्द दिला होता, तो आज पूर्णत्वास आहे। काय परिस्थिती आहे नंदुरबार? आज फक्त भैयासाहेब आमदार नाही तर नंदुरबारचा प्रत्येक शिवसैनिक, जिल्ह्याचा प्रत्येक शिवसैनिक आज आमदार झालेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला तो आज त्यांनी पूर्ण केला। जाहीरपणे 20,000 लोकांच्या समोर सांगणारा माणूस होता एकनाथ शिंदे साहेब होते की मी तुम्हाला आमदार करेल, आणि तो शब्द साहेबांनी आज पूर्ण केला। म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने मी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो। मी साहेबांना एकच सांगतो की हा भगवा झेंडा हा शिवरायांचा भगवा झेंडा आहे, हा शिवसेनेचा भगवा झेंडा आहे। हा जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी आता हातात घेतलाय तर तो खाली पडणार नाही, तो सातत्याने आसमानात फडकत राहील असं वचन मी जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीने आपल्याला देतो। धन्यवाद। साहेबांनी उद्धव साहेब असतानाही प्रवेश केला होता, त्यावेळेस अशाच प्रकारे शब्द दिले गेले होते, परंतु ते पूर्ववत झाले नाही। एकंदरीतच आज नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती पाहता ज्या दिवसापासून साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत प्रवेश केला त्या दिवसापासून आमदार नसतानाही त्यांनी पूर्ण कार्य केलेलं आहे। काय सांगितलं? आमदार नसतानाही 5 वर्षामध्ये कधी असं वाटलं नाही की भैयासाहेब आमदार नाहीयेत। तुम्ही जर मंत्रालयीन कामकाजही पाहिलं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल काही विषय असले तरी एकनाथ शिंदे साहेबांनी ते विषय आमचे प्रामुख्याने मार्गी लावले। आम्हाला कुठल्याही प्रकारच्या योजनेची निधी वगैरे मध्ये कमतरता कधी पडली नाही, आणि साहेबांच्या वागणुकीमध्ये असं कधीच नव्हतं की चंद्रकांत रघुवंशी साहेब हे माझी आमदार आहेत। ती वागणूक त्यांना जी भेटली ती आमदारापेक्षाही चांगली भेटली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, आणि साहेबांनी दिलेला शब्द आज पूर्ण केला। त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो। आगामी नंदुरबार जिल्ह्याच्या महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं चित्र कसं असणार आहे? चित्र बदलेल। आजच्या पहिले चित्र लोकांच्या थोड्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि येणाऱ्या काळामध्ये आजपासून गोष्टी वेगळ्या होतील। आता शिवसेनेचे 2 आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत। पहिले लोकांना असं वाटायचं की शिवसेना संपली, शिवसेनेचं काही नाही असं सांगितल्यावरही शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे निवडणुकीत आम्ही दाखवलं। आज तर शिवसेनेचे 2 आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% भागीदारी शिवसेनेची असेल। शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे या धरणामध्ये पाण्याच्या बुडाताखाली आपली जमीन जात असल्याचं भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2,65,00,000 रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेत केलाय। तर जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मालकीच्या शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचं सांगून शासनाची फसवणूक केली आहे। मात्र असे धांदात खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतलाय। तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून 3 वेळा सदर जमिनीचा जॉईंट सर्व्हे करण्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेठी धरून सदर कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी केल्याचं म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारावर तक्रार देखील दिली आहे। तर अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दिली। पण हे गुन्हेगाराचं सरकार आहे, एकापेक्षा एक भ्रष्ट नालायक चालीचंही लोक मंत्रिमंडळात आहेत।
काय यांचे काय आदर्श ठेवायचे? हे असेच लोक देवेंद्र फडणवीस असंच आहे. मालिका आहे हा मालिका आहे मालिका आहे म्हटलं प्रकरणांची. भरपूर आहे ना. अजून तर धर्म पडला नाही काढलं मी. काय एक लक्षात घ्या, भाजपमध्ये असताना मी इथचा आमदार होतो. जमीनचे जे काही पैसे आहेत ते कशा पद्धतीने लाटले आहेत, किती रुपये लाटले आहेत, काय प्रकरण आहे? हा एकूण 2,65,00,000 रुपयाचा शेवाळे धरणामध्ये जमीन जात नाही असं 10 जानेवारी 2007 रोजी महाराष्ट्र विधानसभेत तत्कालीन पाटबंधारे मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. असं असताना सुद्धा जयकुमार रावल यांनी स्वतःच्या लेटर हेडचा वापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून तर जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमापन अधिकारी यांचा आदेश डावलून 2,65,00,000 रुपये शासनाच्या विरुद्ध हडप केले आहेत. हे त्यांचं मी आज काढलेलं 5वं प्रकरण आहे. काय पण जयकुमार रावल अथवा त्यांच्या आजूबाजूला राहणारे आवल सावल एकाची हिंमत नाही ते खोलले सांगायचे. काय आता असे मंत्री जर असतील ते आपल्या पदावर राहून सरकारच्या तिजोरीमधनं पैसे लुटत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेची तिजोरी कशी सुरक्षित राहू शकेल असा माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना सवाल आहे. आता सुरू आहे काय नेमकं काय नुकसान सुरू आहे? मी लिहिलं त्यामध्ये काय माहिती भेटली आहे? मी लिहिलंय पोलीस खात्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलेलं आहे की अनिल गोटे तुमचा संजय देशमुख झाल्याशिवाय राहणार नाही. मी म्हटलं ठीक आहे, माझी काय हरकत नाही. मी आयुष्यामध्ये कुणाला घाबरलो नाही. ज्याच्या बाहेरच्या जॉन लोकांना घाबरलो आणि यांना काय घाबरायचं? हे तर पादर फुसके आहेत सगळे. नाही, या संदर्भात आपण काही पोलीस अधीक्षकांकडे काही चौकशी केली? नाही, माझा पोलीस यंत्रणेवर आता विश्वास राहिलेला नाही. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हदगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. तर छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगजेबाची कबर ही काढून टाकण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि तसेच संपूर्ण हिंदू संघटनेने एकत्र येत हदगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली असून त्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तरी सरकारने आपल्या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित औरंगजेबाची कबर काढण्यात यावी, अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसील मार्फत पत्र देऊन इशारा देण्यात आला. गो माता की जय, जय श्री राम, जय श्री राम, देश का बल, बजरंग दल, देश का बल, बजरंग दल, जय श्री राम, जय श्री राम. आज पूर्ण भारतभर जे छत्रपती संभाजी महाराजाविषयी अत्याचार करणाऱ्या औरंग्याविषयी जे आंदोलन उभारलं की औरंग्याची कबर हटली पाहिजे, हटली पाहिजे. काही देशद्रोही लोकांचा जर असा समज असेल तर त्या गोष्टीशी मी सहमत आहे. नाही हटली पाहिजे कबर, मान्य करतो मी. ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये राम मंदिर होत होतं,
असंच लोक बोलले होते कि कण कण में भगवान है, भारत भूमि पे कण कण में भगवान है, कण कण में भगवान है, ये हम सब मान्य करते हैं और है। मगर लोगों ने कहा था कि यहाँ पर अस्पताल बनाना चाहिए, स्कूल बनाना चाहिए, अनाथालय बनाना चाहिए। ये लोगों ने, बहुत सारे लोगों ने मांग की थी हमारे आस्था के ऊपर। प्रभु रामचंद्र पर हमारी बहुत सारी आस्था है, हमारे देश के दैवत है वो। अगर लोगों को लगता है कि कब्र रहनी चाहिए, तो मैं भी अपने तरफ से सरकार को एक विनंती करता हूँ, निवेदन करता हूँ पूरे हिंदू भाइयों बहनों की तरफ से कि कब्र नहीं हटनी चाहिए। मैं आपसे सहमत हूँ, मगर मेरी भी एक विनंती है, कब्र की जगह औरंगिया की कब्र पे एक शौचालय बनवा दो, हमें कब्र हटाने की जरूरत नहीं। यही हमारी सरकार से मांग है। धन्यवाद। या क्रूर हत्यारा औरंग्यानी मठ मंदिर उद्ध्वस्त केली होती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाला 40 दिवस वेगवेगळ्या यातना देऊन या औरंग्यानी क्रूर असा वध केल्यासारखं केलं आमच्या छत्रपती संभाजी महाराजाचं। आणि या काही राजकारणी लोकांनी पूर्वीच ती कबर हटवायला पाहिजे होती, संभाजीनगर मध्ये असलेली ती कबर। आम्ही निवेदनाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय की या औरंग्याची कबर येत्या काही दिवसामध्ये आपण हटवावी, अन्यथा अयोध्येविषयी जशी कार सेवा निघाली होती अयोध्येमध्ये, तशीच कार सेवा छत्रपती संभाजीनगरला निघेल आणि ती कार सेवा औरंग्याच्या कबरीवर धडकेल आणि त्या कबरीला आम्ही जमीनदोस्त करू, असं या माध्यमातून सांगतो। सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये जर तुमच्यानं शक्य होत नसेल कबर हटवणं, तर बजरंग दलाला, विश्व हिंदू परिषदेला आणि सर्व तमाम हिंदू बांधवांना, छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांना सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने ती कबर हटवायची, ती आम्ही हटवून दाखवू। मध्ये आमची एकच विनंती आहे सरकारला आणि सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, येणाऱ्या काळात 1 महिन्याचा अवधी आम्ही त्यांना दिलेला आहे। 1 महिन्याच्या आत तुमच्याच्याने जर कबर हटली नाही, तर अन्यथा जशी कारसेवा झाली आणि कारसेवा झाल्यानंतर सर्व हिंदू बांधव अयोध्येत गेले। अयोध्येत जे बाबरी ढाचा होता, जो बाबर कुठल्या गावचा होता काही माहिती नाही, पण तो आला इथं बाबरी मस्जिद केली आणि सर्व हिंदू बांधवांनी एक निश्चय केला की ती बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करायची आणि सर्व हिंदू बांधवांनी ती बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करून दाखवली। तशीच वेळ आता छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊ नये। आमची सरकारला विनंती आहे, कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडवायची नाही आणि महिन्याच्या आत तुम्हाला अल्टिमेटम देत आहोत बजरंग दलामार्फत। महिन्याच्या आत जर आपण ती कुलक्रमी जे औरंगजेब आहे त्याची कबर जर नाही हटवली, तर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदू संघटना रस्त्यावर उतरेल आणि छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये जनसैलाब उठेल आणि त्या औरंग्याची कबर जी आहे ती नेस्तनाबूत करण्यात येईल, एवढी मी सरकारला विनंती करतो। नांदेड जिल्हा परिषदेचा 22,26,76,76,000 रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। तर आज नांदेड जिल्हा परिषद सन 2025 आणि 26 अर्थसंकल्प जिल्हा परिषद इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी हा अर्थसंकल्प मांडलाय। तर यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्य लेखा आणि त्याचबरोबर वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांची उपस्थिती होती। तर नांदेड जिल्हा परिषदेचा 22,26,76,000 रुपयांच्या अर्थसंकल्पाला सध्या मंजुरी देण्यात आली आहे। सर्वांना नमस्कार। वर्ष 26-25 मध्ये जिल्हा परिषदेतील उत्पन्नाचा 22,26,00,000 एवढ्या जमीचा अंदाज धरण्यात आला आहे आणि त्याचा अर्थसंकल्प आज इथे सादर करण्यात आले आहे, त्याला मान्यताही दिली गेली आहे।
थोडं डिटेल सांगू. तर याच्यात आपण प्रत्येक विभागानिहाय काही नवीन गोष्टी करायचा प्रयत्न केलेले आहे. लाभार्थ्यांचं सशक्तीकरण हे योजनाचं केंद्र राहील अशाही प्रयत्न यावेळेस केले गेलेला आहे. समजा आमच्या सोलर पॅनल लावायचे सीमावर्ती शाळेवर, किंवा महिलांना जे की बचत गटांच्या मेंबर असतील त्यांना मार्केटिंग पॅकेजिंग बद्दल ट्रेनिंग देणे, किंवा मागासवर्गीय महिलांना वैयक्तिक व्यवसायांसाठी 50 लक्ष वेगळे ठेवणे, अशा योजनेवर भर दिलेला आहे. कृषी विभागात आपण ड्रोन FPOs ला देणार, त्याच्यासाठी वेगळी तरतूद यावर्षी केली गेलेली आहे. बायो लॅब्स प्रत्येक FPO ला, म्हणजे एक तालुक्याला एक FPO ला बायो लॅब, जिथे रासायनिक खत सोडून काहीतरी नैसर्गिक तयार होईल शेतकऱ्यांसाठी, त्याच्यासाठीही यावर्ष तरतूद केली गेलेली आहे. आपण जे नेहमी म्हणत राहतो की शाळेंसाठी काहीतरी करावं, शाळेंसाठी काहीतरी करावं, तर यावर्षी आपण थोडंसं दुरुस्तीवर बळ न देता सोलरची तरतूद केलेली आहे. पशुसंवर्धन विभागामध्ये आपण जे बाहेर खोडे असतात त्याच्यावर शेड लावण्याचाही आपण एक प्रयत्न केलेला आहे. आणि 3 ते 4 PHCs ला जिथे सर्वात जास्त मोठी OPD असते तिथे आपण मॉड्युलर डिलिव्हरी रूम हे करायला यावर्षी इच्छुक आहोत. तर एकत्रितपणे यावर्षी जिल्हा परिषद नांदेडच्या अर्थसंकल्पाचं हे मूड राहिलेलं आहे की आपण लाभार्थ्यांना कसं सशक्त करू शकतो. आणि हा जे अर्थसंकल्प आहे हे परिणाम आहे माझी 1.5 वर्षाची जी शेतकऱ्यांसोबत, विद्यार्थ्यांसोबत, महिला बचत गटांसोबत जी चर्चा झालेली आहे त्याचा परिणाम हा अर्थसंकल्प आहे. धन्यवाद. जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या? जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढवण्यासाठी एक तर आमची जी वसुली आहे, आमची जे काही नियमित गाडे असतात, आमची जी मालमत्ता आहे त्याची वसुली, जसं की आपण जिल्हा परिषदेची गाडीची वसुली मागच्या 1 वर्षात 20 लक्षाने वाढवली, म्हणजे जे की कधी झाली नव्हती आधी. आणि आमची जी मोठी ग्रामपंचायत आहे, समजा बाजूची वाडी घेतली, विष्णुपुरी घेतली, बारड घेतली, नरसी घेतली, इथे आपण जे की कर रिवाईज करतो, ज्याच्यामुळे म्हणजे जे आजची वास्तविक परिस्थिती जे की कर दाखवेल अशी आपण प्रयत्नात आहोत की ज्याच्यामुळे आमच्या करची सुद्धा आमची उत्पन्नाची वाढ होईल. मॅडम, मुखेड आणि देगलूरमध्ये अतिक्रमण झालेल्या जिल्ह्याच्या शाळेवर त्याच्याबद्दल काय करणार का? देगलूरच्या शाळेवरचं जे अतिक्रमण होतं ते तर तिथे नगरपालिकांनी काढलेलाच आहे. आणि मुखेडचं जे आहे त्याच्यावर आपण कार्यवाही सुरू आहे आणि त्याच्यावरही लवकर निर्णय घेणे. मॅडम, नांदेड जिल्हा परिषदेची मल्टीपर्पज स्कूल आहे, तिथे पण येस, मल्टीपर्पज आणि तरोडा हे जे 2 जागा आपण बघतोय नांदेड जिल्हा परिषदेच्या, ते दोन्ही सबज्युडाइज केसेस आहे. त्याच्यावर बऱ्यापैकी नोटिसेसही झालेले आहे. नोटिसेसवर सुद्धा हायकोर्टाने स्टे दिली होती, कारण की तिथे लिगल प्रोसेसेस इन्व्हॉल्व राहतात. आणि आपण तिथे आमचे लॉयर्सला, पॅनलला बोलून तिथे लवकरच्या लवकरात सुनावणी भेटेल आणि त्याच्यात काहीतरी निर्णय झाला पाहिजे, कारण की जागा म्हणजे फारच महत्वाची आहे आणि त्याच्यावर आमच्या जो प्रश्न आहे न्यायालयाने खूप वर्षापासून येस, तिथं बांधकाम झालं, व्यवसाय सुरू झालं, तरी पण आपली भूमिका काहीच नाही जिल्हा परिषद. आमची भूमिका ही होती की आपण जी की जागा आहे त्याच्यावर आपण नोटीस देऊ शकतो या जिल्हा परिषद, आणि महानगरपालिकेलाही कळवलेलं आहे आमच्याकडून जितकं आमच्या हातात आहे. तर त्या नोटीसवर आता हायकोर्टाची स्टे आलेली आहे की काही लिगल प्रोसेसेस पूर्ण झाले नाही आणि अतिक्रमण जुना पण आहे. तर तो लिगल प्रोसेसेस पूर्ण होईपर्यंत जिल्हा परिषद असंच तिथे जाऊन त्या अतिक्रमणाला स्वतः काढू शकतो. आपली लिगल टीम कमी पडते? नाही, कमी पडत नाही. तिथे सुनावणी चालू आहे आणि आमच्याकडे सगळे पुरावे, डॉक्युमेंट्स, आमची चतुर्सीमाची मोजणी तिथे झालेली आहे, असं कुठे कमी नाही इमारत उभी राहिलेली आहे. पण मी तेच म्हणते, जोपर्यंत लिगल प्रोसेसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्यावर निर्णय होणार नाही. जिल्हा परिषद शाळा जे बंद पडली आहे, म्हणजे शासनाकडून बंद केलेली गेली आहे की बंद पडण्याच्या मार्गावर आहे? मुलं कमी आहे. तर जिथे मुलं कमी आहे तिथे बघा, आमच्या जिल्हा परिषदेला जिथे मुलं कमी आहे आपण नेहमी प्रयत्नात राहतो की गावात असणारे सगळे मुलं तिथे शिकायला आले पाहिजे. आणि समजा त्या मुलांना असं वाटत असेल किंवा त्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या ठिकाणी शिकलं पाहिजे, तर तेही त्यांची चॉईस असते. आणि म्हणून
ते चॉईस किंवा तो जो निर्णय आहे ते वापरतात. पण आपण की ते गावाच्या सगळ्या शाळेच्या बाहेर असणारे मुलांनी तिथे शिकलं पाहिजे, आपण त्याच्यात नेहमी प्रयत्नात आहात. परंतु त्याच्या अंतर्गत नामांकित शाळेमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेश दिला जातो. असे 2-3 कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेश दिला जातो आणि आरटीई मधून त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्यांचे पालक, आई वडील दोन्ही करू काहीचे वडील करू अशा मुलांना शाळेमध्ये प्रवेश दिला. आता सर एक्झॅक्ट असं प्रकरण जे तुम्ही मला सांगताय माझ्यासमोर आलं नाही, पण EWS ची जी कॅटेगरी आहे, जर त्या क्लास 4 जरी असेल कर्मचारी आणि त्यांनी सॅटिस्फाय केले असेल तर त्यांना भरती भेटते. पण एक्झॅक्ट समजा तो क्लास 1 अधिकारी आणि तरीही आहे तशा प्रकरण माझ्यासमोर नसेल, आपण सांगा, आपण ऍक्शन घेऊ. येस येस येस. पण यांची महिन्याला उत्पन्न 1 लाख रुपये अशा पालकांच्या भेटले आणि ती गव्हर्नमेंट करून जाते. सर म्हणजे खरोखर सांगायचे असेल तर अशा प्रकरण माझ्याकडे तक्रार स्वरूपात आलेले नाही. जर असेल तर आपण नक्की त्याच्यावर ऍक्शन घेऊ. आरटी म्हणून शाळा आहे की जिथलं प्राथमिक जे आरटी म्हणून लागते ते बाहेरचे शिक्षणही मोफत राहतं, पण काही शाळेतले फीस मागतात. अशा म्हणजे या व्हिडिओच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी हेही सांगू इच्छिते की जर असा प्रकार जसं यांनी सांगितलं फीजचा घडत असेल तर त्याला पटकन इथे रिपोर्ट करण्यात यावा. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे 100 दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे की प्रत्येक सीओने, प्रत्येक अधिकाऱ्यांनी, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ऑफिसला काय ठराविक वेळ बसायचा आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खुलताबाद इथल्या औरंगजेब यांच्या कबरस्थळावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त केलाय. तर खुलताबाद इथे पुरेपूर बंदोबस्त लावण्यात आला असून यामुळे कायदा सुव्यवस्था खराब होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. ज्या नावांची माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यांना आम्ही जिल्हा बंदी आदेश लागू केलेले आहेत. संपूर्ण जिल्ह्यामध्ये 600च्या जवळपास अधिकारी कर्मचारी असा बंदोबस्त लावण्यात आला असून प्रत्येक तहसील कार्यालय आणि महत्त्वाच्या ठिकाणी अशा प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त देण्यात आलाय. तर कायदा सुव्यवस्था खराब होईल असा कोणीही प्रयत्न करू नये असे आवाहन देखील पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिलेत. सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रशासन कशा पद्धतीने तयारी? आम्ही आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त लावलेला आहे. त्याचबरोबर खुलताबाद या ठिकाणी 1 इन्स्पेक्टर, त्याचबरोबर 3 PSIs, 30 लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर SRPFची एक कंपनी तिथं तैनात करण्यात आलेली आहे. बंदोबस्त पूर्णपणे चांगला लावलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्ही खातरजमा करत आहोत. बरं, प्रतिबंधात्मक काय काय कारवाई केली आहे त्याबद्दल? ज्या वेळेस आम्हाला असे काही विशेष नावं कळाले त्यांना आम्ही प्रोहिबिटरी ऑर्डर्स काढलेले आणि त्या आम्ही सर्व केलेल्या आहेत. जिल्ह्याभरात किती बंदोबस्त आहे एकूण सगळा? जिल्ह्याभरात आम्ही जवळपास 550 अधिकारी कर्मचारी जे आहेत ते पूर्ण जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत. कारण तहसीलच्या ठिकाणी सुद्धा निवेदनं देणार आहेत अशा प्रकारची माहिती होती आणि त्या अनुषंगाने प्रत्येक तहसील कार्यालय, त्याचबरोबर डेप्युटी कलेक्टरचे ऑफिसर्स आणि त्याचबरोबर जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने त्याप्रमाणे तिथं नाकाबंदी त्याचबरोबर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. काय आव्हान कराल सगळ्यांना? मी आपल्याला सर्वांना आपल्या माध्यमाने आवाहन करेन की कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये. कायद्याच्या कसोटीत किंवा कायद्याच्या कक्षेत राहून जर आपण हे कार्य केले तर उत्तम. धन्यवाद. थँक्यू. हर्षवर्धन सपकाळ यांची पक्ष बुडवण्यासाठी नेमणूक झाली असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. तर मूर्ख माणूस आहे, कोणीही म्हटलं मूर्ख माणूस आहे. औरंगजेब कोण होता, तर महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात हे सगळ्यांनाच, आणि अशा माणसाला औरंगजेबाची उपमा आताच्या सरकारमध्ये आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं, मग या मूर्ख माणूस असला पाहिजे, त्याला या राज्यातले सर्व प्रश्न माहीत नाहीयेत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. सुरुवात करताना जय शिवराय बोलायचं. राष्ट्रवादी शरद पक्षाचे प्रदेशाचे जयंत पाटील यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जय शिवराय असा संदेश दिला आहे. तर खासदार अमोल कोल्हे यांच्यासह विविध नेत्यांनी देखील जय शिवरायाचा नारा दिला आहे असून यापुढे फोनवर बोलताना जय शिवराय म्हणायचं असं देखील त्यांनी त्यात लिहिलं आहे. नाही, त्यांनी जरी बोलले तर सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे ना. कोल्हे किंवा राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणजे सरकार नाही ना. आणि तो कायद्यात जर स्वरूप करायचं आहे, कायद्यात कंपल्सरी, तर त्याला सरकारने आदेश काढणं आवश्यक आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी गौप्यस्फोट केला आहे. 100 दिवसात एक बळी गेला आहे, 6 महिन्यात थांबा, आणखी एक बळी जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, हे सरकारच्या होम डिपार्टमेंटने पाहावं की त्यांना जर माहिती असेल एखाद्या गुन्ह्याची, हे न सांगणं, लपवणं हा एक गुन्हा आहे, तर सरकार याच्यावर कारवाई करेल. तेलसाठी अरबी समुद्र आपल्या मालवणच्या इथे मिळालेले आहे. हा? तेलसाठी तेलसाठी हो.
मालवणच्या समुद्रामध्ये जवळपास 12 किलोमीटर आतमध्ये महत्वाची उद्योग क्षेत्राच्या निमित्ताने महत्वाची बाब आहे. कसं नाही, चांगली गोष्ट आहे ना. ते त्याचा सर्वे होऊ दे, किती खाली साठा आहे वगैरे असं निघू दे. म्हणजे मालवणसाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे ना, तर साठे मिळाले तर. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असे म्हणतात की औरंगजेबच्या प्रमाणे फडणवीसांचं सरकार आहे असं म्हटलं आहे. कोणी हे म्हटलं? हर्षवर्धन सत्पाळ. मूर्ख माणूस आहे. औरंगजेब कोण होता? महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात हे सगळ्यांना ज्ञात आहे. आणि अशा माणसाला औरंगजेबची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे हा मूर्ख माणूस असला पाहिजे. त्याला या राज्यातले प्रश्न माहीत नाहीयेत. कोणत्या विषयावर अध्यक्षपदाचा उपयोग करायचा हे त्याला माहीत नाहीये. हा पक्ष वाढवण्यासाठी नेमणूक झाली नाहीये, तर बुडवण्यासाठी याची नेमणूक झालेली आहे. सिंधुदुर्गामध्ये आले होते हर्षवर्धन सत्पाळ हे. त्यांनी ज्यावेळेला नारायण राणेंना विचारलं की ज्यावेळेला काँग्रेसचं इथे कोणतं अस्तित्व नव्हतं त्यावेळेला नारायण राणे यांनी सिंधुदुर्गामध्ये काँग्रेस वाढवली, तर ते म्हणाले की महत्वाकांक्षांसाठी नारायण राणे काँग्रेसमध्ये आले होते. काय महत्वाकांक्षा? आमच्याकडे कोण आले? मी गेलो नाही, काँग्रेसचे नेते आले. आता या विषयात, जुन्या विषयात मला काही बोलायचं नाहीये. आता मी काँग्रेसमध्ये राहिलो नाही, त्यामुळे तो विषय आजचा माझा नाहीये. हर्षवर्धनाचा पूर्ण इतिहास काढ तू सगळा, आणि तुझाही राजकीय इतिहास काढ. तू या महाराष्ट्राच्या विविध विकासासाठी तुझे योगदान सांग आणि मग या विषयावर बोल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गांधी परिवाराला खुश करण्यासाठी फडणवीसांवर टीका करतायत असा टोला राम कदम यांनी लगावलाय. ज्या आक्रांत्यानं आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती वीर संभाजी महाराज यांच्यासोबत ज्या प्रकारचं वर्तन केलं, कोणाला मान्य आहे? जो स्वतःच्या रक्ताच्या बापाचा झाला नाही, स्वतःच्या बापाला हालहाल करून मारणारा, स्वतःच्या रक्ताच्या भावाना त्याचं धड दरबारात पेश करू म्हणून सांगून त्याला क्रूरपणे मारणारा, आमच्या राजे संभाजींना हालहाल करून मारणारा, सगळ्या लोकांवर जुलूम करणारा, जिजिया कर लादणारा, त्याची जय जयकारा या महाराष्ट्राच्या भूमीत कशी खपून घेतली जाईल? आणि मग जेव्हा त्याची जय जयकार या ठिकाणी काही लोकांनी सुरू केला त्यावेळेस या भावना समोर आल्या. पण महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे की कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही कारवाई करू. सोलापूरकर अद्याप कारवाई झाली नाही. सोलापूरकर अद्याप कारवाई झाली. जे जे अशा प्रकारचा अपमान करतील त्या प्रत्येकावर कारवाई महाराष्ट्र सरकार करणार. हर्षवर्धन सपकाळ आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष त्यांनी स्वतःची लायकी, स्वतःची अवकात ओळखून बोलावं. आरशात उभे राहा, आरशात स्वतःचा चेहरा बघा. त्यांच्या पोटात काय दुखतंय की आजपर्यंत इतिहासात आली नाही तेवढी 15 लाख कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यात प्रथम यश फडणवीस सरकारला मिळालं. हेच त्याला रुचत नाहीये. तर त्याच्यामुळे अशी कावकाव सुरू आहे. गांधी परिवाराला खुश करण्यासाठी ज्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख देव माणूस म्हणून आहे, त्यांच्यावर बोलण्यापूर्वी यांनी 10 वेळा विचार करावा. ठाण्यात मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025चे आयोजन करण्यात आलं असून 19 मार्च पासून स्पर्धा सुरू होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने मानाची 72वी पुरुष श्री कृष्ण करंडक आणि महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव या चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 ठाण्यात 19 मार्च पासून सुरू होणार आहे. तर ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन इथल्या JK केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या 6 क्रीडांगणांवर बुधवारपासून 23 मार्च पर्यंत दररोज सायंकाळी कबड्डीचा थरार
हा अनुभवता येणार आहे। तर या स्पर्धेतील अव्वल खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार आहे, अशी माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। आज आपण इथे राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेसाठी आपल्याला प्रेस कॉन्फरन्ससाठी आमंत्रित केलेलं आहे। तर मी महापालिकेतर्फे तुमचं स्वागत करते आणि तुम्हाला जी पुढील माहिती आहे, मुख्यमंत्री चषकमध्ये किती संघ सहभागी होणार आहेत, महापालिका याला कसा म्हणजे सपोर्ट करणार आहे, त्याबाबत सर्व गोष्टी देतील। धन्यवाद। विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे महानगरपालिकेच्या विशेष सहकार्याने या ठिकाणी 31 व पुरुषांचे 31 असे एकूण 62 संघ सहभागी होणार आहेत। 868 खेळाडू, 100 सामनाधिकारी, 100 छत्रपती अर्जुन पुरस्कार विजयी खेळाडू व 100 कार्यकर्ते या स्पर्धेमध्ये स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व नगरपालिकेची धन्यवाद। जे बेसिक अम्युनिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल आहे तुमची साफसफाई आहे, पाणी आहे, किडी आहे, तिथे सर्व खेळाडू जेवढे 62 संघ येणार आहेत त्या खेळाडूंसाठी पंचांचं सर्व राहण्याची व्यवस्था करणार आहे। सर्व आपले विभाग साफसफाई, क्रीडा विभाग आहे आणि सर्व प्रशासन पूर्णपणे त्याला सपोर्ट करत आहे। इथे श्रीकृष्ण करंडक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक स्पर्धा होते JK ग्राउंडच्या मैदानावर आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 62 संघ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळवले जाईल। चांगले खेळाडू या स्पर्धेमधनं सिलेक्शन होणार आहे आणि ठाणेकर नागरिकांना अनेक आमदार, मंत्री, ठाणे महापालिकेचे आयुक्त आहेत, खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, अनेक मंत्री या स्पर्धेला त्या ठिकाणी छत्रपती पुरस्कार विजेते असतील, नॅशनल खेळाडू असतील, त्या सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे। त्यामुळे एक चांगली स्पर्धा आपण ठाणे शहरामध्ये त्या ठिकाणी कबड्डी स्पर्धेमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे जवळजवळ 62 सहभागी घेणार आहेत। त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर सुद्धा या स्पर्धेमध्ये भेट देणार आहेत आणि ठाणे शहरातील सर्व क्रीडाप्रेमी। महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघही नेते अधिवेशन काळ चालू असल्यामुळे 19 ते 23 या दरम्यान हजेरी लावणार आहेत। दरम्यान कबड्डीचे खेळ त्या ठिकाणी होतील। रोज 24 मॅच होतील, रोज 24 मॅच। आपण महापालिकेतर्फे त्यांना जे परिवहनच्या ज्या बसेस आहेत त्या खेळाडूंना, पंचांना आपण विनाशुल्क देत आहोत आणि त्याप्रमाणे आहे त्यांच्यासाठी 4 गाड्या सोडण्याची सुद्धा देखील आपण पत्रव्यवहार केलेला आहे। ठाण्यामध्ये दिनांक 19 मार्च ते 23 मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे। या स्पर्धेमध्ये 62 संघ हे सहभागी होणार आहेत। महानगरपालिका विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते। या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल, ग्राउंडवरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात, पाणी असेल, स्वच्छता असेल, शौचालय असतील, पाहुण्यांची व्यवस्था असेल, अशा विविध प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे। ही फार मोठी स्पर्धा, निवड चाचणी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्या शहरामध्ये अनेक क्रीडाप्रेमी नागरिक आहेत। मी ठाणे शहरातील सर्व कबड्डीप्रेमी नागरिकांना आवाहन करतो त्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवून या स्पर्धेचा आनंद घ्यावा। मुख्यमंत्री चषक 72वी श्रीकृष्ण करंडक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक या स्पर्धेचं आयोजन केलं आहे। दिनांक 19 तारीख ते 23 तारीख या दरम्यान ही स्पर्धा JK ग्राम या रेमंडच्या मैदानात
भव्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 62 संघ पुरुष आणि महिला या संघाचा समावेश आहे आणि चांगला खेळ या ठिकाणी ठाणेकरांना बघायला भेटणार आहे. सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की कबड्डीचा मातीचा खेळ आहे आणि मातीवर खेळणारी ही कबड्डी बघण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महानगरपालिका, विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे करण्यात येत आहे. तसंच या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, क्रीडा राज्यमंत्री, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री, ठाणे शहरातले परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, पालघरचे पालकमंत्री, ऐरोलीचे आमदार गणेशजी नाईक, ठाणे शहरातले सर्व आमदार संजय केळकर, निरंजन डावकरे, जितेंद्र आव्हाड हे सर्व आमदार या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आलंय. तर छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं असून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूरपणे मारणाऱ्या औरंगजेबाची कबर उखडून टाकावी यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तर यावेळी काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर देखील फोडण्याचा प्रयत्न केलाय, पण पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडलाय. दरम्यान प्रशासनाला प्रतिकात्मक कबर चालत नसेल तर औरंगजेबाची खरी कबर महाराष्ट्राच्या भूमीवर कशी काय चालते असा सवाल करत आंदोलनकर्त्यांकडून सरकारला जाब विचारण्यात आलाय. माझ्यावरती अनुचित अत्याचार केले त्या औरंगजेबाची कबर 1909 साली त्यावेळीच्या ब्रिटिश सरकारने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संरक्षित केलेली आहे. त्याचा संरक्षित दर्जा हटवून ती औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून काढली गेली पाहिजे यासाठी बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जात आहे. यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. जी कबर या ठिकाणी केलेला आहे त्याचा जे काही त्याच्या बाजूने जे काही देखावा केलेला आहे किंवा त्या ठिकाणी जे काही संरक्षित केलेलं आहे त्याच्यावरती अनेक करोडो रुपयाचा खर्च आजपर्यंत या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे, तो थांबवला गेला पाहिजे. याच्या माध्यमातून जे राजकारण वेळोवेळी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पिकवलं जात आहे तर ते यापुढे चालणार नाही आणि या औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून हटवली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे. प्रतिकात्मक कबर आणलं होतं म्हणून प्रतिकात्मक कबर आणली होती, ती पोलीस प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी घालू दिली नाही आहे. ती प्रतिकात्मक कबर होती. जर ती प्रतिकात्मक कबर अशा पद्धतीने इथं चालत नाहीये तर ती औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीवरती प्रशासनाला कशी काय चालते हा आमचा खरा अर्थाने सवाल आहे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज के, धर्मवीर श्री संभाजी महाराज के, हर 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 ही बाब सरकारने गांभीर्याने घ्यावी. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हे बरोबर नाही. राज्य सरकारने पावलं उचलावी असं वक्तव्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलंय. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जमिनी कमी होत आहेत. लोकांचा ओढा हा शहराकडे वाढत चाललेला आहे आणि काही राज्यात शेतकरी वाढतायत मात्र महाराष्ट्रात कमी होत आहेत. याकडे लक्ष दिलं पाहिजे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. परिषद आज राज्यभरात आंदोलन करणार आहे. त्यांनी इशारा दिलेला आहे की जर त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुन्हा एकदा कारसेवा करू आणि ती कबर उद्ध्वस्त करू. कालच बजरंग दलचे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की राज्य शासनाने महाराष्ट्रातून औरंगजेबची कबर काढली पाहिजे, नाहीतर आम्ही कारसेवा करून ती कबर खोदून काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. या बाबतीत शासनाने ही बाब गंभीरतेने घ्यायला पाहिजे, कारण की पहिलेच महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती बरोबर नाही आहे आणि त्या परिस्थितीमध्ये अशी जर काही घटना घडली तर फार मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, CCIची खरेदी थांबली, सोयाबीनला भाव नाही, संत्रा मोसंबीला भाव नाही, असे अनेक प्रश्न, बाकीसुद्धा जनतेचे प्रश्न असताना, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न अनेक असताना अशा पद्धतीनं बजरंग दलनी वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या बाबतीत राज्य शासनाने उचित पावलं उचलली पाहिजे.
शेती क्षेत्र पाहिलं महाराष्ट्रामध्ये, काल तुम्ही सांगितलं शेती क्षेत्र कमी झालं आहे, पण सरकारच्या काही प्रतिनिधींचं म्हणणं असं आहे की शेती क्षेत्र कमी झालं महाराष्ट्रात, याचा अर्थ महाराष्ट्राचा विकास होतो आहे, म्हणजे हायवेज झाले, रेल्वेज आहे. ठीक आहे, शेतीचं क्षेत्रफळ जे आहे ते कमी होत आहे, कारण की ठीक आहे बरोबर आपल्या डेव्हलपमेंटला जमीन लागते. आपण हायवेज करतो, तुमच्या रेल्वे करतो, शाळा उघडतो, अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्टी करतो, त्याला जमीन लागते. त्याच्यामुळे शेतीचं क्षेत्रफळ कमी होतं आहे, शेतीवरचा भार अधिक वाढतो आहे. आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्बनायझेशन, जे शहरीकरण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागामध्ये जनता अतिशय त्रस्त आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक प्रश्न आहे. त्यांच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न आहे, त्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न असल्यामुळे गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी ते शहरामध्ये त्यांचा ओढा आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती शहरीकरण हे महाराष्ट्रात होत आहे. देशामध्ये अजूनही काही असे राज्य आहेत की त्या ठिकाणी शहरीकरणाचा रेट फार कमी आहे. त्या काही राज्यामध्ये देशातील काही राज्यामध्ये शेतीचं क्षेत्रफळ वाढत आहे, पण आपल्या भागामध्ये शहरीकरणाच्या प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं क्षेत्र कमी होत आहे. त्याच्यामुळे पुढील काळामध्ये अन्नधान्याचा प्रश्नसुद्धा त्यांना निर्माण होऊ शकतो. याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने योग्य तो विचार करायला पाहिजे. कापूस अजूनही शेतकऱ्यांकडे पडून आहे, मात्र CSIनं शनिवारपासून जे आहे ते शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी बंद केलेली आहे. त्यामुळे आता खाजगी बाजारात कापसाचे दर पडण्याची मोठी शक्यता आहे. असं आहे की CCIची खरेदी बदल्या काळामध्ये चालू होती, पण त्यांनी शनिवारपासून खरेदी एक बंद केली. आजच्या तारखेला कोणतीही शासनाच्या माध्यमातून खरेदी नाही. आणि त्याचा फायदा आता व्यापारी मंडळी घेणार. पहिलेच कापसाला भाव नाही. तुम्ही आठवा, आमचं जेव्हा सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा 13,000 14,000 रुपयापर्यंत आम्ही प्रति क्विंटल कापसाला भाव दिला. आता 7,000 भाव आहे. आणि त्याच्यातही जर CCIची खरेदी जर बंद झाली तर अजून यामध्ये भाव कमी होईल आणि त्याच्यामुळे अजून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढेल. या बाबतीतसुद्धा लवकरात लवकर राज्य शासनाने कापसाची शासकीय खरेदी कशी चालू होईल आणि शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव कसा मिळेल यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. फोनवर बोलताना किंवा भाषणाच्या सुरुवातीला जय शिवराय म्हणायचं असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांनी निर्णय घेतलेला आहे. जयंत पाटलांनी त्याची सुरुवातही केलेली आहे. काय सांगाल? चांगलं आहे. आम्ही तशी मुंबईच्या सभेमध्ये, मुंबईच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आणि चांगली सुरुवात आहे त्यांनी. तुम्हाला सुद्धा सर्वांना जय शिवराय. काल सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेवर टीका केलेली आहे की बरं झालं पक्ष फुटला, जो व्यक्ती आपली बायको आणि मुलीच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही, अशी टीका सुप्रिया सुळे ऐकली मी त्यांनी जी टीका केली ती ऐकली मी. आता ज्या पद्धतीनं बीडमध्ये ज्या पद्धतीनं गेल्या 4 महिन्यापासून प्रकार होत आहे, खोक्या बोक्या ठोक्या काय काय नावं आहेत त्यांची काही समजत नाही. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुंडगिरीचं राज्य पसरलेलं आहे. पवारसाहेबांनी सुद्धा त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली की बीड जिल्हा सुरुवातीला असा कधी नव्हता, पण ज्या पद्धतीनं गुंडागर्दीचं त्या ठिकाणी आणि गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना संरक्षण देण्यात येतं आणि त्याच्यामुळे तिथे जास्ती गुंडागर्दी फोफावते, हे संपूर्ण चित्र त्या ठिकाणचं आहे. त्याचा उल्लेखसुद्धा माननीय शरद पवार साहेबांनी केलेला आहे. 100 दिवसात एका मंत्र्याची विकेट गेलेली आहे, पुढील 6 महिन्यात आणखी एक मंत्र्याची विकेट जाणार असं सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. सुप्रियाताई म्हणतात एक मंत्र्याची, संजय राऊतांकडे तर कागदपत्र आहे ते म्हणतात 6 मंत्र्याची विकेट जाणार. आता एकाची जाणार की 6 जाणार त्यात लवकरात लवकर कळेल. प्रशांत कोरडकर प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं जामीन मिळालेला, अंतरिम जामीन मिळालेला आहे, अटक करू आहे, पोलिसांचं म्हणणं असं आहे आणि न्यायालयानं या संपूर्ण प्रकरणामध्ये निरीक्षण असं नोंदवलं आहे की कोरडकरनं दावा केला होता की तो आवाज माझाच नाही आहे, माझा नाही आहे आणि AI वगैरे वापरला आहे. यावरती पोलिसांनी आपलं म्हणणं काही दिलं नाही आहे, म्हणून त्याला तो दिलासा मिळालेला आहे. संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? हा संपत आहे. प्रशांत कोरटकरला राज्य शासनाचं संरक्षण आहे याच्यावरून दिसतं आहे. मी मागे बोललो होतो की जेव्हा प्रशांत कोरटकरनी वक्तव्य केलं त्यावेळेसच त्याला जर अटक नागपूरला त्याला अटक झाली असती
नागपूरच्या त्याच्या घरी पोलिसांचं संरक्षण असताना सुद्धा, त्या ठिकाणी पोलीस असताना सुद्धा तो नागपुरातून फरार झाला. सर्वांना हेच आश्चर्य आहे की त्याच्या घराला पोलिसांचं संरक्षण असताना, तो घरात असताना पोलिसांच्या संरक्षणामध्ये तो फरार कसा होतो. आणि ज्या पद्धतीनं न्यायालयामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून बाजू ठेवायला पाहिजे होती, जो से द्यायला पाहिजे होता राज्य शासनाच्या माध्यमातून, त्या पद्धतीची बाजू, त्या पद्धतीची कमजोर बाजू ठेवल्यामुळे त्याला कोर्टाच्या माध्यमातून त्याला दिलासा मिळाला आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला राज्य शासनाने संरक्षण देऊ नये आणि या बाबतीत फार मोठा आक्रोश त्या निमित्तानं जनतेचा आहे.